अभियान आजपासून शुभारंभ होत आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते आपल्याला डॅशबोर्डवर आपलं हे प्रोजेक्टवर दाखवायला लागलं होतं आणि प्रतिपन्न फेडरेशन असल्यामुळे आणि आपल्या मोबाईलमध्ये पण आपल्याला जॉईन होता येतो, पण आता लिमिट संपलेली आहे. मी 10:30लाच प्रयत्न केला आणि ते त्यांच्या हस्ते शुभारंभ करणार आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला त्याच्यात आपल्याला सहभाग घ्यायचा. तर या सभेचे अध्यक्ष म्हणून आपले गावाचे सरपंच मिलन कुमार बंधू गडवी यांच्या अनुमतीने आपण या सभेला सुरुवात करू. तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान म्हणजे या अभियानामध्ये आपल्याला 7 विषय दिलेले आहेत किंवा मुद्दे आहेत, त्याच्यावर आपल्याला फोकस करायचे आहे आणि त्यानुसार आपल्याला मार्क्स भेटतील आणि मग ते बक्षिसाचे जे आहे ते 7 मुद्दे तुम्हाला तुमच्यासमोर मी सादर करतो. सुशासनयुक्त पंचायत, लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन करणे म्हणजे ग्रामपंचायत जे आहे आपली जे ग्रामपंचायत प्रशासन आहे त्याला सुशासन बनवायचे आहे. आपल्या गावातच इथे सगळे दाखले तक्रारीचे निराकरण वगैरे जे आहे ते सगळं आपल्याला आपल्या गावातच करायचे आहे. हा एक मुद्दा आहे. आणि सक्षम पंचायत स्वनिधी CSR फंड लोकवर्गणी म्हणजे जे CSR फंड म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या असतात त्या कंपन्यांच्या काही टक्के 1%, 2% असं ते कलेक्टर साहेब प्रत्येक मागणी करतात तेव्हा ते मोठे मोठे जे कंपन्या ते आपल्याला CSR फंड देतात. त्या फंडातून आपल्याला शाळा डेव्हलपमेंट करायचे किंवा शिक्षणाचं किंवा एखादी अंगणवाडी बिल्डिंग वगैरे ती जे कलेक्टर लेवलचा विषय, पण त्यानुसार त्या CSR फंड किंवा लोकवर्गणी किंवा आपली जी ग्रामनिधी स्वनिधी याच्यातून आपल्याला पैसे म्हणजे लोकवर्गणी म्हणजे लोकांनी हे गोळा करून आपल्याला शाळेसाठी काय करता येईल, आरोग्यासाठी काय करता येईल, ग्रामपंचायतीसाठी काय करता येईल या पद्धतीचे आपल्याला हे गोळा करून आता हे जे आता चालू आहे आपलं रंगरंगोटी वगैरे हे आता काही सरपंच साहेब ते लोक वर्गणी साधनं म्हणतात झाडे लावणे या पद्धतीचे ते लोक सहभागातून आपल्याला करता येईल. त्यानंतर जलसमृद्ध व स्वच्छ हरित गाव घोषित करणे म्हणजे जल समृद्ध गाव आणि स्वच्छ गाव हे सुद्धा आपल्याला बनवायचे आहे. आणि दुसरं आहे मनरेगा म्हणजे नरेगाची जी योजना आहे त्यातून लोकांना स्थलांतर न होता गावातच आपल्याला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. त्यानंतर आहे गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करण्याचे बचत गट आहे किंवा युवक मंडळ वगैरे असतील त्या संस्थांना बळकटीकरण करण्यासाठी आता बचत गट जर गावात आहे तर बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देणे आणि त्या कर्जातून त्यांचा विकास कसा होईल, त्यांना त्याच्या आर्थिक भांडवल कसं वाढेल या पद्धतीचं या योजनेचं हे विषय आहे. त्यानंतर सामाजिक न्याय आणि उपजीविका म्हणजे महिला सक्षमीकरण करण्यासाठी किंवा आदिवासी लोक म्हणजे उदरनिर्वाहासाठी प्रशिक्षण वगैरे आयोजित करणे या पद्धतीचे एक विषय आहे. आणि लोकसहभाग आणि श्रमदान माध्यमातून लोकांची चळवळ निर्माण करायची आहे. म्हणजे लोक सहभागातूनच हे जवळजवळ 50% जे काम आहे ते लोकसहभागातून आपल्याला करायचे आहे. आणि हे एवढे 7 मुद्द्यांवर आपल्याला फोकस करायचे आहे. आता हे 7 मुद्दे तुमच्यासमोर मी मांडले आहेत. तर प्रत्येक लोकांपर्यंत हा विषय पोहोचायला पाहिजे की त्याचा जो कालावधी आहे तो 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या 100 दिवसामध्ये हे कार्यक्रम आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला करायचे आहे. म्हणजे आता शाळा जी आहे शाळाला आपल्याला व्यवस्थित बनवावी लागेल. शाळा रंगरंगोटी म्हणजे मुलं शाळेत यायला पाहिजे, अंगणवाडीत बसायला पाहिजे, कुपोषण टाळायला पाहिजे या पद्धतीच्या आपल्याला जे सुशासन पद्धतीने हे आपल्याला काम करायचे आहे. अशा या योजनेचे निकष आहे. आज आता त्याचा शुभारंभ झालेला आहे. तर आता अंगणवाडी ताईंना सुद्धा म्हणजे हा विषय माहिती पाहिजे. आपण तर आपल्याला ही जी ग्रामपंचायत आहे मोरकी ही जवळजवळ अक्कलकुव्यापासून तर 50-60 किलोमीटरच्या आसपास दुरीवर आहे, 40-50 किलोमीटर. तर तरीसुद्धा आपल्याला सहभाग नोंदवायचा आहे. सरपंच साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे. काही ठिकाणी म्हणजे नॉमिनल म्हणजे सहभाग घेऊन किंवा म्हणजे सहभाग दाखवणार नाही आणि असं फॉर्म भरून तसं नाही करायचे. आपल्याला प्रत्यक्ष कामं करायचे आहे आणि काम करून जे आपण इथे करणार आहे त्याचे मूल्यमापन होणार आहे. ते मूल्यमापन तालुकास्तरीय समिती करेल आणि तालुकास्तरीय समिती करून जिल्हा स्तराला पाठवून जिल्हा स्तरावरून आयुक्त लेवल राज्य लेवलला जाईल आणि तिथून मग हे बक्षीस आपल्याला घोषित करतील. तर 15 लाखापासून तर 2-3 कोटीपर्यंत बक्षीस आहे. आणि यापुढे आपण तालुक्यात किंवा जिल्ह्यात किंवा राज्यात जिथे बसेल तिथे पण आपल्याला 100% सहभाग नोंदवायचे आहे. इथून आता पुढे मुख्यमंत्री
यहाँ उतर गोला उतर द बस 17/9/2025 ग्रामपंचायत मी आपण विशेष ग्रामसभा आयोजन केलो मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामस्तरीय समिती स्थापन केलेली आहे आणि जे विविध सात गटाच्या आपले काम केलं आपण हे बरेच वेळ नरेगा कामे वेळेला आहे शाळा कामे आहे अंगणवाडी आहे बरेच वेळेला विकास कामे वेळेले आहे तेच कामं म्हणजे त्याने अहवाल सादर केले शाळा डिजिटल आहे त्याची जागे नोंदणी आहे आणि ते सहभाग आपल्या हाताला 3 शिक्षक अंगणवाडी खूप मदत लागणार आहे आपल्याला हा का म्हणजे 10 ते 15% तुम्हाला परत तुम्हाला समस्या आहे आमच्या परत बचत गट तुम्हाला काय काही नाही यारी चर्चा की आता फोटो कम्प्युटर आहे किंवा काही चर्चा की या विज्ञान बी मूल्यमापन विज्ञान बी मार्केट आहे बाकी आधी जे समस्या आहे हॅलो हाँ तुल दादा आम्ही आहे रा प्लास्टिक बंद केली आपण एक ठराव केला आपण प्लास्टिक जवळ जवळ तो ते ही जाएगा प्लास्टिक बंद आणि बचत गट जे आहे ते फोन ना रिसीव किए तो एक घेड़ी उभी रहती है ते बाकल फुची लांदे मन हाँ का एक ही जगह फेरवा लो का एक ही चल उभी रहे घेड़ी हाथी है का चर्चा की याने कर्ज कर्जाचे उदरनिर्वाह म्हणजे किंवा ते कर्जा योग्य वापर केले या आपले मूल्यमापन करतो आपल्या कामावर म्हणजे शासनामार्फत जो आपल्या वस्तू उपलब्ध होतात किंवा जे फंड उपलब्ध होतात यामार्फत म्हणजे 7 पॉईंट आहे यामार्फत काय काय वापर या पद्धतीने आपल्या आणि सारे शिक्षण संस्थेवर विचार समितीबाबत चर्चा करतो सारे समिती आओ बाबा बो आओ वहीं जावे बो